विद्यार्थी मित्र, कालच्या तासिकेला आपण युनिट 2 मध्ये वेगवेगळ्या अध्ययन पद्धतीचा अभ्यास केलेला आहे की सामाजिक मानवशास्त्राचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या पद्धतीचा अभ्यास करायचा हे आपण पाहिलेलं आहे। त्याच्यामध्ये सर्वप्रथम ऐतिहासिक पद्धती पाहिलेली आहे की ऐतिहासिक पद्धतीचा अभ्यास करत असताना कोणकोणत्या संशोधकांनी अभ्यास केला की सामाजिक मानवशास्त्र म्हणजे आदिवासीचा अभ्यास आणि आदिवासीचा अभ्यास करत असताना ऐतिहासिक पद्धतीचा वापर होत असतो म्हणजे मानव जातीला सुद्धा एक खूप मोठा इतिहास आहे, हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे। मग या पद्धतीने अभ्यास करत असताना मॉर्गन आणि एस सी दुबे या दोन संशोधकांनी, भारतातला आहे एस सी दुबे हा भारतीय आहे, यांनी ऐतिहासिक अध्ययन पद्धतीचा अभ्यास केला। त्याच्यानंतरची दुसरी अध्ययन पद्धती आहे तुलनात्मक अध्ययन पद्धती। ऐतिहासिक अध्ययन पद्धतीच्या दोन मर्यादा तुम्हाला सांगितल्या होत्या की ऐतिहासिक अध्ययन पद्धतीमध्ये पडताळणी करता येत नाही आणि कल्पना निर्मितीची शक्यता असते, लिहिलेला अध्ययन हे काल्पनिक असण्याची शक्यता असते। दुसरी अध्ययन पद्धती आहे तुलनात्मक अध्ययन पद्धती की दोन समाजाचा अध्ययन, आदिवासी, ग्रामीण, नागरी या कोणत्याही समूहाची दुसऱ्या समूहाची तुलना करून आपल्याला अध्ययन करता येत असतं। याचा रॅडक्लिफ ब्राउन, त्याच्यानंतर हॉबहाउस आणि कॅनिनोस्की या तीन संशोधकांनी तुलनात्मक पद्धतीने अध्ययन करून मानवाची उत्पत्ती, विकास, उदय या सगळ्या गोष्टीचा अध्ययन केलेला आपल्याला दिसून येत असतं। पण तुलनात्मक पद्धतीला पण काही मर्यादा या संशोधकांनी सांगितल्या की तुलनात्मक पद्धतीमध्ये सर्वांगीण अध्ययन होत नाही आणि तुलना दोन समाजाची होते पण अध्ययन तुलनात्मक पद्धतीने योग्य होत नाही, अशा पद्धतीच्या मर्यादा आपण त्याच्यामध्ये पाहिल्या। त्याच्यानंतरची तिसरी आहे प्रकारात्मक अध्ययन पद्धती म्हणजे या प्रकारात्मक अध्ययन पद्धतीवर आणि ऐतिहासिक अध्ययन पद्धतीवर उत्क्रांतीवादी विचाराचा प्रभाव आहे। प्लेटो, अरिस्टॉटल यांच्या विचाराचा यांच्यावर प्रभाव दिसून येत असतो आणि या विचाराला समोर ठेवून मानव समाजात मानव शरीर आणि मानवी समाज यांची तुलना करून रचना आणि कार्य दोन्ही घटकाला आहे असं समजून यांनी या पद्धतीने अध्ययन केलं आहे। पण प्रकारात्मक पद्धतीने अध्ययन केल्यानंतर या पद्धतीला विकसित करण्याचं काम टॉलकट पार्सन, रॉबर्ट मर्टन यांनी केलं आणि ही पद्धत 1920 नंतर उदयाला आली आणि या पद्धतीने अध्ययन केलं जाऊ लागलं असं दिसून येत असतं। पण प्रकारात्मक अध्ययन पद्धतीमध्ये सुद्धा मानवी शरीर आणि समाज यांची तुलना केली, यांच्यातील साम्याचं विश्लेषण केलं परंतु यांच्या भेदाचं विश्लेषण केलं नाही, ही मर्यादा त्याच्यामध्ये आहे असं संशोधकांनी म्हटलेलं आहे। आणि नंतर प्रकारात्मक अध्ययन पद्धती ही आजच्या काळामध्ये कालबाह्य होत चाललंय असं पण म्हटलंय। तर प्रत्येक अध्ययन पद्धतीच्या दोन मर्यादा आपल्याला लक्षात आल्या पाहिजे की कोणती मर्यादा आहे आणि कोणत्या गोष्टीमध्ये काही समानता आहे, विविधता आहे, या असं आपल्याला तर ऐतिहासिक अध्ययन पद्धतीचं अध्ययन टायलरनं पण केलेलं आहे। म्हणजे याच्यात कोण कोण आहेत, त्यांनी काय काय मांडलंय आणि याच्या मर्यादा काय काय आहेत असं जरी आपण थोडंसं ढाचा लक्षात ठेवला तरी आपल्याला काही गोष्टी नीट लक्षात असतात। परंतु नुसते ऐतिहासिक अध्ययन पद्धती, तुलनात्मक अध्ययन पद्धती, प्रकारात्मक अध्ययन पद्धती नुसतं असं प्रकारे म्हणजे काय आपल्याला काहीच लिहिता येणार नाही, वाचून तो झालेला असेल पण हे सैद्धांतिक आहे। त्याच्यामुळे आपल्याला नीट समजून घ्यावं लागणार आहे प्रकारात्मक पद्धतीचं अध्ययन कोणी केलं। प्लेटो, अरिस्टॉटलने केलं जुन्या काळामध्ये, आधुनिक काळामध्ये कोणी केलं, प्रगट कार्य, अप्रगट कार्य, सकार्य, नकार्य अशा पद्धतीच्या नव्या संकल्पना रॉबर्ट मर्टनने विकसित केलेल्या आहे आणि तो आजच्या आधुनिक काळातला समाजशास्त्रज्ञ आहे। तर सामाजिक मानवशास्त्राच्या ह्या तीन पद्धती आपण अगोदरच अभ्यासल्या आहेत। आजची जी अध्ययन पद्धती आहे पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन मेथड, सहभागी अध्ययन पद्धती। म्हणजे आपण नॅचरल सायन्स किंवा सोशल सायन्स अध्ययन करत असताना वेगवेगळ्या अध्ययन पद्धती करत असतो, परंतु या वेगवेगळ्या अध्ययन करत असताना आदिवासीचा अभ्यास करत असताना याच पद्धती आपल्याला पूरक ठरतील असं नाही। आदिवासीचा अध्ययन करत असताना आदिवासीचा अभ्यास करताना आपल्याला त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या पद्धतीचा अवलंब करावा लागत असतो, वेगळ्या पद्धती निर्माण करावं लागत असतात। जसं ऐतिहासिक अध्ययन पद्धती आपण इतिहासाकडून घेतली, प्रकारात्मक अध्ययन पद्धती आपण समाजशास्त्राकडून घेतली, तुलनात्मक अध्ययन पद्धती आपण मानसशास्त्राकडून घेतली, तसंच आपल्याला या ठिकाणी पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन ही सामाजिक मानवशास्त्रातील महत्वाची अध्ययन पद्धती आहे की ज्या समूहाचा अध्ययन करायचंय, ज्या समाजाचं अध्ययन करायचंय त्या समाजाचा एक भाग बनणे
त्या समाजात एक सदस्य होणे, त्या समाजामध्ये मिसळून जाणे, या पद्धतीने ऑब्झर्वेशन केलं जात असतं. आणि ऑब्झर्वेशन करण्यासाठी आपल्याकडे दृष्टिकोन अप्रोच असला पाहिजे. म्हणजे बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी हजर असतो, पण हजर असताना आपल्याला त्याचं डिटेल नसतं. म्हणजे आपल्याला ज्या ठिकाणी आपण गैरहजर आहोत त्या ठिकाणची आपल्याला माहिती सांगता आली पाहिजे. म्हणजे निरीक्षण करणे आणि योग्य निरीक्षण करणे याच्यामध्ये फरक आहे. निरीक्षण करणे आणि योग्य निरीक्षण करणे म्हणजे या बिल्डिंगवर आपण पायऱ्या चढल्याशिवाय आलो का? पायऱ्या चढूनच आपण येतो, पण थर्ड येईपर्यंत आपल्याला माहित नाही की या बिल्डिंगला किती पायऱ्या आहेत. का तर आपलं निरीक्षण झालेलं आहे. पायऱ्या आपण एक एक पाय पाहूनच टाकत आहोत, परंतु किती पायऱ्या आहेत याची आम्हाला गरज नाही. म्हणून आपलं फक्त निरीक्षण आहे, लक्षपूर्वक निरीक्षण, योग्य निरीक्षण आपलं बाकी राहिलेलं आहे. म्हणजे एका चित्रपटात मी पाहिलं की एक माणूस मेलेला असतो आणि तो संशोधक म्हणतो मी करू तसं करा मागच्यांना. आणि मग असं म्हटल्यानंतर तो त्याच्या नाकावर हात ठेवतो, बोट ठेवतो आणि परत एक जिभीवर बोट ठेवतो. बाकीच्याला म्हणतो असं करा, ते करत नाही. परंतु त्याच्यात एक जण होता की त्यानं ते योग्य निरीक्षण केलं होतं. त्यानं तिथं बोट ठेवलं, लगेच तोंडात बोट ठेवलं. काय होतं त्याच्यामध्ये निरीक्षण? एक रिसर्चर आपल्या टीमला घेऊन गेला पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये. त्यानं त्याच्या नाकापाशी बोट ठेवलं आणि आपल्या ओठावर बोट ठेवलं. मागच्याला सांगितलं, मागच्याने ऐकलं नाही. एक जणांना योग्य निरीक्षण केलं होतं, त्यानं त्याचं ऐकलं, तसं केलं. त्याचं कारण असं की त्यानं पुढच्याच्या चेहऱ्यावर हे बोट ठेवलं होतं, असं केलं आणि हे असं जिभीवर हे ठेवलं. बाकीच्याला काय वाटलं, लास्टच्या ह्याच्यावर बोट ठेवलेलं आपल्या जिभीवर कशाला ठेवायचं? नाही रे बा, मी हे नाही करत. त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं नव्हतं. एक जणांना पाहिलं की त्यांनी हे बोट ठेवलेलं आहे तिथं आणि जिभीवर हे बोट ठेवलेलं आहे. आपल्यालाही करता येईल, काही अडचण नाही. म्हणजे निरीक्षण आणि प्रत्यक्ष निरीक्षण, संशोधकाच्या दृष्टिकोनातून निरीक्षण हे महत्वाचं आहे. म्हणजे लोकसंख्या का वाढत आहे? लोक सांगतात वेगवेगळे कारण, पण नेमक्या कोणत्या 3 कारणांनी लोकसंख्या वाढत आहे तो संशोधक चांगल्या पद्धतीने सांगत असतो. म्हणजे कोरोना संपत चाललाय सांगितलं जात आहे. मग कोरोना का संपत चाललाय त्याचं कारण तो संशोधक चांगल्या पद्धतीने मांडत असतो. म्हणजे अशा पद्धतीनं निरीक्षण करणे आणि प्रत्यक्ष योग्य पद्धतीने निरीक्षण करणे याच्यामध्ये फरक आहे. की आपण लहानपणापासून पाहत आहोत की एखाद्या बकेटामध्ये काठी ठेवली, पातेल्यामध्ये काठी ठेवली तर ती काठी अशी वाकडी दिसते. तर ती जेवढा भाग पाण्यात आहे तेवढा असा वाकडा दिसतो आणि जेवढा पाण्याच्या बाहेर जाय तो सरळ दिसतो. वास्तविक काठी सरळच असते. तर अशा पद्धतीनं आपल्याला निरीक्षण करता आलं पाहिजे. म्हणजे बरेचसे क्रिटिकल केअर नावाचा एक डॉक्टरमध्ये प्रकार आहे की आपण त्या क्रिटिकल केअरकडे जर गेलो आणि सर्वसामान्य एमबीबीएस वाल्याकडे गेलो, जर खरंच आपल्याला जास्त असेल तर आपल्याला वाचण्यासाठी क्रिटिकल केअर कामी येत असतो, एमबीबीएस कामी येत असतो. क्रिटिकल केअर नुसता चेहरा पाहिला की सांगतो की याला गोळ्या खाल्लेल्या आहेत. चेहरा पाहिल्याचं सांगतो याला गोळ्या खाल्लेल्या आहेत. दुसरी गोष्ट सांगतो याला काही झालं नाही, हा फक्त घाबरलेला आहे. नुसतं चेहरा पाहून सांगतो. म्हणजे हे त्याचं ऑब्झर्वेशन असतं आणि याला सगळं तपासण्या करून याला कळत नसतं. कारण का त्याचं ती 15-20 वर्षाची सर्व्हिस झालेली असते या अतिदक्षता विभागामध्ये, ती त्याला कारणीभूत ठरत असते. म्हणजे या पद्धतीनं जे मानवशास्त्रामध्ये, सामाजिक मानवशास्त्रामध्ये अध्ययन करत असताना सहभागी अध्ययन केलं जात असतं. मग सहभागी अध्ययन करण्यासाठी संशोधकाकडे दृष्टिकोन असला पाहिजे आणि तो वैज्ञानिक पद्धतीचा असला पाहिजे. मग याच्यामध्ये सहभागी अध्ययनाचे पुन्हा 2 प्रकार आहेत. सहभागी अध्ययन कसं करायचं? बोलू नका. सहभागी अध्ययन कसं करायचं त्याचे पुन्हा 2 प्रकार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष सहभाग, अप्रत्यक्ष सहभाग. म्हणजे आपण एका व्हिडिओ क्लिप मध्ये मी पाहिलं की ओबामा हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष भारतात येतो आणि आदिवासीच्या भागात जातो आणि ते आदिवासीचं जे नृत्य सुरू आहे त्याच्यामध्ये ते पती पत्नी परत त्यांच्यासोबत नाचू लागतात. तर ही त्यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे, ते त्यांच्यामध्ये पूर्ण सहभागी झाले. आणि दुसरं काय आहे की
तिथं चाललो पण मी त्याच्यात बसत नाही. की आदिवासीचा सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहे, त्यांचं नृत्य सुरू आहे, त्यांचं वादळ सुरू आहे, त्यांचे गाणे सुरू आहे, परंतु मी तिथं तटस्थ आहे. मी तिथं गेलो परंतु मी त्यांचा भाग बनलो नाही. प्रत्यक्ष त्यांच्या नृत्यामध्ये मी उडी घेतली नाही. मी फक्त पाहत आहे, माझं ऑब्झर्वेशन करत आहे. याच्यामध्ये मुलांचं प्रमाण जास्त असतं, त्याच्यामध्ये बौद्ध लोक काय करतात, हे विदर्भात कोणत्या ठिकाणी आहे, यांची मूळ वंश कोण आहे, सगळी माहिती मी माझ्या पद्धतीने देत आहे. मी तटस्थ आहे. पण मी जर त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेत असेल, त्यांच्या नृत्यामध्ये भाग घेत असेल, त्यांच्या पार्टीत भाग असेल, त्यांच्या पंक्तीत बसून जेवण करत असेल, त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते सहभागी आहेत. म्हणजे त्यांच्या सहभागीत काय घ्यायचा की मी तुमचाच भाग आहे. परंतु बऱ्याच वेळा तुम्ही सहभाग घ्यायचा प्रयत्न केला तरी आदिवासी लोक तुम्हाला सहभाग करून घेत नाही. म्हणजे काही लोक तिथं टिफिन खायला गेले मेळघाटमध्ये आणि त्यांनी सांगितलं की तुमची बाजरीची भाकर आणि काय आहे ते आम्हाला द्या, आमचा टिफिन खा. पण त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमचं काहीच नको, वाटल्यास आमचं हे घेऊन टाका, पण आम्हाला तुमचं काहीच नको. मग त्यांचं काय होतं तर भात होता साधा आणि एक कढी होती, त्याला काहीच पोळी भाजी काहीच नाही, थाळी कसलं काहीच नाही. तर त्यांना विचारलं की तुमचं आम्ही स्वीकारलं पण आमचं तुम्ही का नाही स्वीकारलं. तेव्हा त्याने सांगितलं की आज तुम्ही आम्हाला पाची पकवान पुलाव आणून देताल, एक दिवस जीव घालून निघून जासाल, उद्याचं काय. म्हणजे आज आम्हाला चांगलं जेवण्याची सवय लागली तर आम्ही उद्या चोरी करायला शिकू. त्याच्यापेक्षा आम्हाला तुमचं नको, तुमचं तुम्ही खा, नाही तर वापस घेऊन जा, आम्ही तुमचं खात नाही. म्हणजे हा प्रामाणिकपणा त्या लोकांकडे आहे. म्हणजे अशा पद्धतीचं प्रत्यक्ष सहभागी अध्ययन करत असताना आपण त्यांना काही पॉकेटमध्ये देऊ शकतो, त्यांचा भाग घेऊ शकत असतो. त्यांची भाषा येते असं 2 वाक्य बोलून दाखवून आपण त्यांना आक्रोश करण्याचा प्रयत्न करत असतो, तरी ते तुमच्याशी तटस्थच वागतील, तरी ते तुमच्याशी एकरूप होणार नाही. आणि मग सहभागी अध्ययनाचा काय फायदा आहे की सहभागी अध्ययन करत असताना आपल्याला त्यांच्या काही गोष्टी कळत असतात. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचं जेव्हा माणूस जागा होतो. वदाताई परोळकर नावाची स्त्री आहे, त्यांनी प्रत्यक्ष ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासीमध्ये प्रत्यक्ष पाड्यापाड्यावर जाऊन त्यांनी अध्ययन केलं. 1970-80च्या दशकामध्ये ते 90-92ला वारले. तर त्यांनी जेव्हा माणूस जागा होतो अशा नावाचं एक पुस्तक लिहिलं. म्हणजे 2-3 नाहीत, महिला आहेत, अनेक कार्यकर्ते आहेत, त्यांनी आदिवासी जीवन वेगवेगळ्या पद्धतीने मांडले. मग त्याच्यात त्यांनी लिहून ठेवलं की आदिवासी लोक हे मुंगळ्याची चटणी करून खातात. झाडावर जे मुंगळे असतात त्यांना एकत्र एका डब्यामध्ये गोळा करतात आणि त्यांना तव्यावर टाकतात, थोडं तेल टाकतात आणि त्याची चटणी करतात आणि ते खातात. मग परिणाम असा होतो की सहभागी अध्ययन करणाऱ्या माझ्यासारख्या संशोधकाला जर त्यांच्याकडून काही माहिती योग्य पद्धतीने पाहिजे असेल तर मला त्यांच्यासोबत मी मांसाहारी आहे की नाही हे सांगता येत नाही. मला त्यांच्यासोबत जे आहे ते द्या मला वाटतं आणि खाऊ लागावं वाटतं. आणि परत इच्छा नसतानाही मला वाटतं मस्त झाली तरच त्यांच्याकडून काही माहिती मिळण्याची शक्यता असते. तुमचं हे मी खात नाही, मला ते आवडत नाही, मी शाकाहारी माणूस आहे असं म्हणलं नंतर ते आपल्याला हाकलून देतील. म्हणजे त्यांच्यासोबत आपल्याला ते दारू प्यायले की आपल्याला पण दारू प्यावं लागते. दुर्ना पळसाच्या पानाचं द्रोण केलेलं असतं, त्याच्यामध्ये त्यांचं सुरू असतं आणि त्यांच्यामध्ये काही असं भेद नाही. महिलाही दारू पितात, मुलंही दारू पितात तर माणसंही दारू पितात. मग या संशोधकाला पण त्यांच्यासोबत एक द्रोण माझ्याकडे बी द्या म्हणून वाटतं. म्हणजे त्यांच्यामध्ये त्यांच्या संस्कृतीचा, त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या रूढी प्रथा परंपरेचा एक भाग बनावा लागतो. तर काहीतरी माहिती मिळण्याची शक्यता असते. आणि नाहीतर बऱ्याच वेळा संशोधकाला खाली हात वापस यावं लागतं. अनेक संशोधक आदिवासीमध्ये 4-4 वर्ष राहून सुद्धा त्यांना विशेष माहिती मिळाली नाही असं त्यांनी घेऊन ठेवलेलं आहे. ते सहभागी निरीक्षणामध्ये हा जो संशोधक आहे, हा संशोधक प्रत्यक्ष मेळघाटमध्ये, सह्याद्रीच्या रांगेमध्ये, टेकड्यामध्ये, आदिवासीमध्ये भाग घेत असतो. त्यांच्यासोबत 4-4 वर्ष राहत असतो आणि नवीन माहिती मिळवत असतो. आणि दुसरा जो आहे असहभागी निरीक्षण, तो त्यांच्यात भाग घेत नाही पण तिथपर्यंत जातो, तटस्थ राहतो आणि त्यांची कल्चर, जीवनमान समजून घ्यायचा प्रयत्न करत असतो. त्यांच्या जी रूढी प्रथा परंपरा विश्वास असतात ते समजून घेत असतो की त्यांचा विश्वास कशावर आहे. म्हणजे आपल्याकडे जो कोरोना आला, कोरोना चीनमधून आला आणि कोरोनाची नवीन साथ आणि दर 100 वर्षांनी अशा काही साथी येतात, आपलं हे विज्ञान सांगते. परंतु आदिवासीला जर विचारलं तर या पद्धतीने तो विचार करत नाही. तो असा विचार करत असतो की आमचं काहीतरी चुकतंय,
आमचं काहीतरी चुकतंय, आपल्या जमातीवर काहीतरी संकट आलंय आणि त्याच्यामुळे असं काही घडत आहे आणि त्याच्यामुळे आपले 2-4 माणसं पण गमावलेले आहे. आणि मग असा विचार करून ते एका दिवशी त्यांचा जो भगत असतो, गुरु असतो, त्याच्याकडे ते जातात मंदिरावर आणि त्याला विचारतात काय झालंय. मग तो काहीतरी होम हवन करतो, काहीतरी जादू करतो, काहीतरी बघतो आणि तो सांगतो की हा विधी करा. आणि मग तो विधी करतात. ते मग नरबळी देतात, बोकडे कापतात, 2-4 पाहुण्यांना गावच्या वेगळ्या बोलवतात, ते सगळं पार पाडलं जातं. पण तरी तो विधी पार पाडूनही कोरोना गेला नाही. तर ते पुन्हा तर्क लावतात, त्या भक्ताकडे जातात की असं करूनही का कोरोना गेला नाही. मग तो भगत सांगतो की तो विधी तुम्ही केला, पण तो विधी करण्याची पद्धत तुमची चुकलेली आहे. विधी अशा पद्धतीने करायला पाहिजे होता, तुम्ही शॉर्टकट केला, असा केला, 11 बकरे कापायचे तर तुम्ही 10 बकरे कापायचे, असं काहीतरी तो सांगत असतो. म्हणजे तो आपलं चुकलं म्हणत नाही, तो विधीची पद्धत चुकली काहीतरी सांगून मोकळा होत असतो. कारण का त्याला त्याचं अस्तित्व टिकवून ठेवायचं असतं आणि त्यांचा विश्वास त्याच्यावर असतो. त्यांचा सगळं त्याच्या आशीर्वादावर ते करत असतात. आणि मग प्रसंगी त्याच्यातच त्यांचं जीवन, त्यांच्या त्या विश्वासावरच ते जीवन जगत असतात. त्यांचे आपलं पूर्वज कोण आहे, आपली संस्कृती कशी आहे, आपला देव कोणता आहे, आपलं कुलदैवत कोणता आहे, हे सगळे त्यांचे सगळे विश्वास आहेत त्यांचे. आणि ते विश्वास वरवरचे नाहीत, तर त्यांच्या अंतर्मनामध्ये भिडलेले आहेत. त्याच विश्वासानं ते जीवन जगत असतात. हे सगळं समजून घ्यायचा प्रयत्न हा संशोधक करत असतो. तर या जसे आपल्या वेगवेगळ्या 3 पद्धतीमध्ये मर्यादा पाहिल्या आपण, तसंच या पद्धतीमध्ये पण काही मर्यादा आहेत. कोणकोणत्या मर्यादा आहेत की अध्ययन करत असताना तुम्ही सहभागी व्हा किंवा सहभागी होऊ नका, कोणत्याही पद्धतीने अध्ययन करा, परंतु अध्ययन करत असताना तुम्हाला मी बाहेरचा घटक आहे, मी इथं अध्ययन करायला आलो हे समजून घेणं गरजेचं असतं. आपण काही प्रमाणात तटस्थ राहणं गरजेचं असतं आणि तटस्थ राहणं आवश्यक असतं. परंतु बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की सहभागी अध्ययन करायला गेलेला माणूस त्यांचाच भाग बनून जातो, त्याचा अध्ययन बाजूला राहतो, त्यांच्या पार्टीतच सहभागी होऊन जातो. आणि मग आदिवासीमध्ये हे चांगलं आहे, ते चांगलं आहे हे सांगायला लागतो, अध्ययन करणं त्याचं राहून जात असतं. त्याच्यामुळे आपल्याला अध्ययन करत असताना मी इथं अभ्यासासाठी आलो, मला इथं 6 महिने राहायचंय आणि मला या गोष्टी घेऊन जायचंय, याच्यावरच आपलं फोकस असलं पाहिजे, लक्ष असलं पाहिजे. पण बऱ्याच वेळा 1 वर्ष होऊन गेलं तरी लोकांचं लक्ष देत नाही की माझं अध्ययन बाजूलाच राहिलं, मी यांच्यासोबतच फिरायला आलो, हे विसरून जातात. जसं रशियाला मुलं जातात 4 वर्षाचं MBBS करण्यासाठी, 8 वर्ष झालं तरी ते तिथून येत नाही, त्यांचे विषय जातात, तिथंच ते रमतात. कारण की त्यांचा मूळ उद्देश भरकटलेला आहे, आपलं MBBS आहे, मला 4 वर्ष रशियात राहायचंय, हेच ते विसरून जातात. तसा इतर प्रकार आहे. संशोधक अध्ययनासाठी गेला हेच तो विसरून जातो, त्याच्यामुळे त्याचं तटस्थ राहणं बाजूला राहतं आणि तो त्यांच्या संस्कृतीचा भाग बनतो. आणि तेव्हा संशोधन जे मिळतं ते संशोधक हे वैज्ञानिक राहत नाही, ते भावनिक व्यक्तिगत अशा पद्धतीचे अनुभव राहतात. तटस्थ पद्धतीचं योग्य वस्तुनिष्ठ पद्धतीचं विश्लेषण तिथं होत नाही, ही या पद्धतीमध्ये मर्यादा आहे. दुसरी गोष्ट आहे की उद्देश बाजूला राहतो. म्हणजे सामाजिक मानवशास्त्रासाठी अध्ययन करण्यासाठी गेलेला व्यक्ती जो ज्या कामासाठी तिथं गेला तेच काम तिथं झालं पाहिजे. म्हणजे एखादा संशोधक आदिवासीमध्ये अध्ययन करण्यासाठी गेला आणि आदिवासीचं अध्ययन करून त्याला पुस्तक लिहायचे, एखादी शॉर्ट फिल्म काढायची आणि ती डिस्कव्हरीवर टाकायची, हा त्याचा उद्देश आहे. परंतु बऱ्याच वेळा असं झालं की संशोधक आदिवासीमध्ये यासाठी गेला आणि तिथंच लग्न करून बसला, तिथंच त्याचं लग्न झालं आणि शॉर्ट फिल्म बाजूला राहिली, अध्ययन बाजूला राहिलं, संशोधन बाजूला राहिलं. म्हणजे अशा पद्धतीचा म्हणजे सहभागी होत असताना काही 20-30% हातचा राखून राहणं गरजेचं आहे, तरच हे मानवशास्त्राचं अध्ययन होतं. नाहीतर मग तो व्यक्ती त्याच समूहाचा भाग बनतो, तेव्हा संशोधक वस्तुनिष्ठ होत नाही. अशा पद्धतीचं हे 4थी मेथड आहे संशोधनाची. तर या पद्धतीने पण सामाजिक मानवशास्त्रामध्ये अध्ययन केलं जात असतं. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.